फसव्या पक्षांच्या उमेदवारांना मतदान करू नका। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात शिवाजी माळी यांचा प्रचार जोरात। अनेक पक्ष आणि अनेक उमेदवार, मात्र सगळेच जनतेची दिशाभूल करणारे आहेत। जनतेचा विकास आणि भागाचा विकास करण्यासाठी केवळ एकमेव चांगला पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष। त्यामुळे दत्तवाड मतदारसंघातील जनतेने भूलथापांना बळी न पडता मला निवडून द्यावे असे आवाहन शिवाजी माळी यांनी केले। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक चळवळी उभारल्या, दारूबंदी विरोधात लढा उभारला, जनजागृतीपर व्याख्याने घेतली। दत्तवाड मतदारसंघात सामान्य कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली। सामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेहमीच ठाम राहिला आहे। त्यामुळे फसव्या पक्षांच्या उमेदवारांना मते टाकू नका। आपले मत वाया घालवण्यापेक्षा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला बळ द्या, दत्तवाड मतदारसंघातून निवडून द्या असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शिवाजी माळी यांनी केले आहे। महानकारी न्यूज साठी हेरवाडहून मोहन जमादार। लढवण्याचं कारण काय? शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, बांधकाम कामगार या सगळ्यांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरून काम करणारा हा राजकीय पक्ष। मग आम्ही फक्त रस्त्यावर उतरून मोर्चाने आंदोलनच करायची असं का? म्हणून आम्ही ठरवून यावेळेला ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात ही निवडणूक लढवतोय। सर्वांना समान, मोफत, दर्जेदार आणि सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे यासाठी आंदोलन करणारा फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे। टोल विरोधी आंदोलन घ्या कोल्हापुरातलं, रस्त्यावर उतरणारे कोण लोक होते? आज अनेक लोक वेगवेगळे अजेंडे घेऊन मैदानात आहेत। उद्या 19 फेब्रुवारी मोठ्या उत्साहात शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होणार आहे। काही लोक छत्रपती शिवरायांचं नाव घेतात। छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणायला, जय म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही, पण शिवरायांच्या विचारांचं काय? जय म्हणायचं सोपं असतंय हो, पण छत्रपती शिवरायांचा विचार जगणारी माणसं फक्त कम्युनिस्ट विचारसरणीची आहे। छत्रपती शिवरायांची लढाई ही धर्म विस्ताराची लढाई होती की राज्य विस्ताराची लढाई?